नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलवरती। या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून बडेट्स पाहत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राइब करा। मित्रांनो, आज आपण पाहणार आहे चेन्नई सुपर किंग्स टीमची ताकद काय असणार आहे आणि त्यांची कमजोरी काय असणार आहे आणि चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग 11 काय असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, चेन्नई सुपर किंग्सने IPLचे विजेतेपद आतापर्यंत 5 वेळा IPLचे विजेतेपद पटकावले आहे आणि चेन्नई सुपर किंग्स मागील वर्षी क्वालिफाय टॉप 4 साठी करू शकली नव्हती। त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून हार पत्करावी लागली आणि त्यांचे IPL जिंकण्याचे स्वप्न भंगले। तर मित्रांनो, यावर्षी चेन्नई सुपर किंग्सने खतरनाक टीम बनवलेली आहे। तर त्यांची कमजोरी काय आहे आणि ताकद काय आहे हे आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे हे ओपन करतील। नंतर तिसऱ्या क्रमांकावरती राहुल त्रिपाठी, नंतर 4 नंबरला शिवम दुबे, 5 नंबरला दीपक हुड्डा, 6 नंबरला सॅम करन, 7 नंबरला रवींद्र जडेजा, 8 नंबरला महेंद्रसिंग धोनी, 9 नंबरला रविचंद्रन अश्विन, 10 नंबरला मनीषा पतिराणा, 11 नंबरला नूर अहमद आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून चेन्नई सुपर किंग्सकडून खलील अहमद येईल। तर अशी असणार आहे चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग 11। तर मित्रांनो, चेन्नई सुपर किंग्सची ताकद, चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वे हे दोन त्यांच्याकडे ओपनर्स आहेत। तर ते दोघेही खतरनाक ओपनर्स आहेत। 2023च्या IPL मध्ये त्यांनी चांगल्या पार्टनरशिप केल्या होत्या। मागील वर्षी डेव्हॉन कॉन्वे इंजर्ड होता, परंतु 2023च्या IPL मध्ये त्यांनी चांगली खेळ केली होती। तर चेन्नई सुपर किंग्सची ताकद त्यांचे ओपनर्स देखील असणार आहेत। नंतर त्यांच्याकडे मिडल ऑर्डर येथे थोडी चेन्नई सुपर किंग्सची कमजोर बाजू आहे। त्यांच्याकडे दीपक हुड्डा, विजय शंकर, राहुल त्रिपाठी यासारखे मिडल ऑर्डरचे बॅट्समन आहेत, परंतु त्याच्याकडे एक पॉवर हिटिंग मिडल ऑर्डर मध्ये नाही। सॅम करनचा देखील फॉर्म चांगला नाही सध्या आणि महेंद्रसिंग धोनी 1 ओव्हर 2 ओव्हर राहिल्यावरती खेळायला येतो। तर त्यांच्याकडे एक पॉवर हिटर नाही, जो मागील वर्षी डेरी मिचेल त्यांच्याकडे होता, परंतु यावर्षी त्यांच्याकडे चांगले पॉवर हिटर्स नाहीत। तर ही त्यांची कमजोरीची बाजू आहे। नंतर त्यांची ताकद त्यांची स्पिन बॉलर्स रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि नूर अहमद यासारखी स्पिनरची तिकडी त्यांच्याकडे आहे। तर ही त्यांची ताकद आहे। जर चेन्नईचे ग्राउंड चॅपॉक ग्राउंड ही स्पिनर्सला हेल्प करणारे ग्राउंड आहे, स्पिनर्सला मदत करणारे ग्राउंड आहे। तर तिथे स्पिनिंग फ्रेंडली ट्रॅक झाले तर चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्या होम ग्राउंडवरती जाऊन हरवण्याची ताकद कोणाच्यातही असणार नाही। तर नूर अहमद, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे त्यांच्याकडे 3 क्वालिटी स्पिनर्स आहेत। तर ही चेन्नई सुपर किंग्सचे स्पिनर्स ही त्यांची ताकद आहे। नंतर त्यांची कमजोरी बाजू आहे थोडी मनीषा पतिराणाला त्यांच्याकडे असिस्ट करण्यासाठी फास्ट बॉलर्स नाही। डेथ ओव्हरमध्ये चांगला बॉलिंग करणारा बॉलर्स त्यांच्याकडे नाही। मनीषा पतिराणा एक झाला। नंतर खलील अहमद ही चेन्नई सुपर किंग्सकडे प्लेयर्स चेन्नई सुपर किंग्समध्ये तयार होतात जाऊन, जसे रॉबिन उथप्पा, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे हे चेन्नई सुपर किंग्समध्ये गेल्यावरती ते चांगले परफॉर्मन्स करायला लावले। तर चेन्नई सुपर किंग्स यावर्षी दीपक हुड्डा, विजय शंकर याच्याकडूनही परफॉर्मन्स काढून घेईल। मिडल ऑर्डरमध्ये एक अटॅकिंग बॅट्समन आणि एक चांगला फास्ट बॉलर ही चेन्नई सुपर किंग्सची कमजोर बाजू आहे। बाकी चेन्नई सुपर किंग्सची टीम खतरनाक आहे। तर मित्रांनो, आपणास काय वाटते चेन्नई सुपर किंग्सची कमकुवत बाजू यावर्षी काय आहे आणि खतरनाक बाजू काय आहे? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि मित्रांनो, आपण चेन्नई सुपर किंग्स महेंद्रसिंग धोनीचे फॅन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा चॅनल आपण नवीन सुरू केला आहे। मराठीतून अपडेट्स या चॅनलवरती आपण पाहत असतो।